आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो भावनिक आहे आणि तितकाच गुंतागुंतीचा सुद्धा. विचार करा, नोकरी लागली आहे, आयुष्य मार्गी लागलंय, पण मन मात्र आपल्या मूळ जिल्ह्यात आपल्या माणसांमध्ये परत जाण्यासाठी ओढ घेत आहे. पण या घरवापसीची किंमत काय? इतक्या वर्षांची सेवा, पद, पगार या सगळ्यावर पाणी सोडावं लागेल का? हीच भीती अनेकांना मागे खेचते. आणि ही भीती खरी आहे, म्हणजे ती निराधार नाहीये. आज आपल्याकडे अशीच एक केस स्टडी आहे. एका शिक्षकाची ही गोष्ट आहे. ते मूळचे लातूरचे, पण 2017च्या भरतीनुसार सध्या रत्नागिरी जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षक म्हणून काम करत आहेत. ओके. त्यांना तिथे नियमानुसार पदवीधर वेतन श्रेणीचा लाभही मिळतोय, म्हणजे सगळं काही ठीक चाललंय. पण त्यांना आपल्या जिल्ह्यात लातूरला परत यायचंय. आणि त्यासाठी त्यांनी पुन्हा TIT परीक्षा दिलीये, बरोबर? आणि गुणही चांगले मिळाले तसं ऐकलं. हो, त्यांना 150 गुण मिळाले आहेत. त्यामुळे लातूरमध्ये निवड होण्याची त्यांना जवळजवळ खात्री आहे. मग चिंता नेमकी काय आहे? चिंता ही आहे की रत्नागिरीत जी पदवीधर वेतन श्रेणी मिळतीये ती या नवीन नियुक्तीमुळे जाईल का? त्यांची इतक्या वर्षांची आर्थिक मिळकत शून्यावर येईल का? बरोबर, हाच तो कळीचा मुद्दा आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण काही महत्त्वाच्या शासन निर्णयांच्या म्हणजे GRच्या खोलात शिरणार आहोत. आपण 2016, 2023 आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे अगदी ताजा 18 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयाचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी या शिक्षकाची चिंता योग्य का आहे हे समजून घेऊ. म्हणजे भीतीचं मूळ कुठे आहे? पदवीधर वेतनश्रेणी मिळवण्याचा आणि गमावण्याचा नियम नेमका आहे तरी काय? ही चिंता 100% रास्त आहे. आणि याचं मूळ आहे 13 ऑक्टोबर 2016च्या एका शासन निर्णयात. हा निर्णय जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या पदवीधर वेतन श्रेणीबद्दल आहे. आणि त्यानुसार इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या सगळ्याच शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मिळत नाही. थांबा, म्हणजे काय? पदवीधर असूनही सगळ्यांना त्याचा आर्थिक लाभ मिळत नाही? ही तर खूप मोठी आणि धक्कादायक अट आहे. मला वाटलं होतं की तुमच्याकडे आवश्यक पदवी असली की वेतन श्रेणी मिळालीच. नाही, तसं नाहीये. या नियमानुसार त्या पदावर पात्र असलेल्या एकूण शिक्षकांपैकी केवळ 1/3 म्हणजे 33% शिक्षकांनाच ती वेतनश्रेणी दिली जाते. अच्छा, फक्त 33%? आणि ही निवड कशी होते? ही निवड होते सेवा ज्येष्ठतेच्या म्हणजे सिनियरिटीच्या आधारावर. जे शिक्षक त्या जिल्ह्याच्या ज्येष्ठता यादीत वरच्या 33% असतील, फक्त त्यांनाच हा लाभ मिळतो. ओके, आत्ता सगळा उलगडा होतोय. म्हणजे जेव्हा हे शिक्षक रत्नागिरी सोडून लातूरमध्ये नवीन नियुक्ती घेतील, तेव्हा त्यांची लातूर जिल्ह्याच्या ज्येष्ठता यादीत नोंदणी अगदी तळाशी म्हणजे सर्वात शेवटी होईल. अगदी बरोबर, एक्झॅक्टली. आणि त्यामुळेच केवळ या 2016च्या नियमानुसार विचार केला तर ते लातूरच्या 33% निकषात बसणारच नाहीत. त्यामुळे त्यांना तिथे लगेचच पदवीधर वेतन श्रेणी मिळणार नाही. त्यांना ज्येष्ठतेनुसार आपला क्रमांक येण्याची अनेक वर्ष वाट पाहावी लागेल. आणि इथेच त्यांच्या चिंतेचं मूळ आहे. पण एक मिनिट, थेट बदलीचा पर्याय का उपलब्ध नाही? म्हणजे इतकी वर्ष सेवा झाल्यावरही त्यांना राजीनामा देऊन नवीन परीक्षेला का बसावं लागतंय? हे थोडं अन्यायकारक नाही का वाटत? तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण यामागं शासनाची एक भूमिका आहे जी 21 जून 2023च्या शासन निर्णयाने स्पष्ट झाली. या निर्णयानुसार पवित्र पोर्टलद्वारे नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं. अच्छा, आणि यामागचा उद्देश काय होता? उद्देश असा की अनेक शिक्षक दुर्गम किंवा ग्रामीण भागात नियुक्ती स्वीकारतात आणि लगेचच बदलीसाठी प्रयत्न करून सोयीच्या ठिकाणी निघून जातात. त्यामुळे त्या शाळा पुन्हा रिक्त होतात. यावर उपाय म्हणून हा नियम आणला गेला. म्हणजे शिक्षकांनी ज्या ठिकाणी नियुक्ती झाली आहे तिथे स्थिर राहावं, हा त्यामागचा हेतू आहे. हो, त्यामुळेच आता या शिक्षकांसारख्या कर्मचाऱ्यांसाठी आपल्या जिल्ह्यात परत जाण्याचा एकमेव मार्ग उरला आहे, तो म्हणजे सध्याच्या पदाचा राजीनामा देणे, पुन्हा टाईट परीक्षा देणे आणि गुणवत्तेच्या आधारे नवीन नियुक्ती मिळवणे. हा मार्ग पूर्णपणे कायदेशीर आहे, पण आव्हानात्मक आहे. कारण यामुळेच त्यांची रत्नागिरीतील कमावलेली सेवा ज्येष्ठता एका क्षणात शून्य होते. आणि मूळ समस्या निर्माण होते की ज्येष्ठता गेली तर पदवीधर वेतनश्रेणीचं काय होणार? बरोबर. म्हणजे एका बाजूला घरवापसीचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला करिअर आणि पगाराच्या नुकसानीची भीती. या कात्रीत सापडलेल्या शिक्षकांसाठी खरंच काही आशेचा किरण आहे का? कारण असं वाटतंय की नियम तर त्यांच्या विरोधात आहेत. वाटतं तर तसंच. सेवा ज्येष्ठता गेली की वेतनश्रेणीही गेली. असं वाटत असतानाच अगदी अलीकडचा म्हणजे 18 फेब्रुवारी 2026चा एक शासन निर्णय संपूर्ण चित्र बदलून टाकतो. हाच खरा गेम चेंजर आहे.
ओके, इथेच खरी उत्सुकता आहे. हा 18 फेब्रुवारी 2026चा निर्णय नेमका आहे तरी काय? तो या परिस्थितीत कशी मदत करतो? हा शासन निर्णय आहे वेतन निश्चितीबाबतचा आणि ह्या निर्णयाने वेतन संरक्षणाची म्हणजे पे प्रोटेक्शनची एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना शासकीय सेवेत आणली आहे. खरं तर अनेक वर्षांपासून ही मागणी होती, कारण हुशार आणि अनुभवी शिक्षक केवळ आर्थिक नुकसानीच्या भीतीने आपल्या मूळ जिल्ह्यात किंवा चांगल्या पदावर जायला कचरत होते. म्हणजे हे एक प्रकारचं शासकीय सेवेतील ब्रेन ड्रेन थांबवण्यासाठी उचललेलं पाऊल आहे. अगदी, तुम्ही बरोबर शब्द वापरला. वेतन संरक्षण हा शब्द ऐकायला खूप दिलासादायक वाटतोय, पण याचा नेमका अर्थ काय? हे काम कसं करतं? याचा अर्थ अगदी सोपा आहे. या निर्णयानुसार जर आधीपासून नियमित शासकीय सेवेत असलेला एखादा कर्मचारी, जसे हे शिक्षक रत्नागिरीत आहेत, नवीन पदावर नियुक्ती घेतो तर त्याच्या पूर्वीच्या पदावरील वेतनाला संरक्षण दिले जाईल. म्हणजे रत्नागिरीतील त्यांचे अंतिम मूळ वेतन म्हणजे लास्ट बेसिक पे जे काही असेल, तेच मूळ वेतन त्यांना लातूरमध्ये नवीन नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासून दिले जाईल. अर्थात एक अट आहे की ते नवीन पदाच्या वेतन श्रेणीत बसणारे असावे. म्हणजे जरी ते लातूरच्या ज्येष्ठका यादीत त्या 33% निकषात बसत नसले तरीही वेतन संरक्षण नियमामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही. त्यांना मिळणारा पगार रत्नागिरीतल्या पगारा एवढाच राहील. हे तर अविश्वसनीय आहे. अगदी तसंच. तांत्रिकदृष्ट्या ते लातूरमध्ये पदवीधर पदासाठीच्या ज्येष्ठता यादीत नसतील. त्यांना ते पद मिळायला काही वर्ष लागतील, पण त्यांना मिळणारा पगार मात्र पदवीधर वेतन श्रेणीचाच राहील. त्यांचं सध्याचं मूळ वेतन पूर्णपणे सुरक्षित राहील. हे ऐकायला तर खूपच छान आहे, पण ह्यात काही छुपी अडचण किंवा कॅच असू शकतो का? म्हणजे कागदोपत्री वेतन संरक्षित दिसेल, पण प्रत्यक्षात ते मिळवताना काही प्रशासकीय अडचणी येतात का? की हा नियम सर्वसकट सर्वांना लागू होतो? तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हो, या लाभासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत आणि त्यांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे. यात चूक झाली तर मोठा फटका बसू शकतो. एकूण 4 मुख्य अटी आहेत. त्या कोणत्या आहे सविस्तर सांगा, कारण इथेच खरी माहिती दडलेली आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे रत्नागिरीतील त्यांची पूर्वीची नियुक्ती ही वैध मार्गाने सर्व नियम पाळून झालेली असावी, त्यात काही त्रुटी नसावी. ठीक आहे. दुसरी अट जी अनेक जण विसरतात ती म्हणजे नवीन पदासाठी म्हणजे TAIT किंवा पवित्र पोर्टलसाठी केलेला अर्ज हा सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने केलेला असावा. अच्छा, म्हणजे परस्पर अर्ज करून चालणार नाही. रत्नागिरीच्या शिक्षण विभागाकडून रीतसर NOC म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे. अगदी बरोबर. पूर्वपरवानगी खूप महत्त्वाची आहे. मागच्या वर्षी एका केसमध्ये काय झालं होतं, एका कर्मचाऱ्याने उत्साहाच्या भरात आधी अर्ज केला आणि नंतर परवानगी मागितली. केवळ या एका तांत्रिक कारणास्तव त्यांचं वेतन संरक्षण नाकारण्यात आलं आणि त्यांना मोठं आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे प्रक्रिया योग्य क्रमानेच पार पाडावी लागेल. बापरे, ही खूपच महत्वाची माहिती आहे. तिसरी अट कोणती? तिसरी अट आहे की जुन्या पदाचा राजीनामा देणे आणि नवीन पदावर रुजू होणे. यात नियमानुसार असलेल्या पदग्रहण अवधीपेक्षा म्हणजे जॉईनिंग टाईमपेक्षा जास्त अंतर नसावं. म्हणजे सेवेत खंड ब्रेक इन सर्व्हिस पडता कामा नये. आणि चौथी अट? चौथी अट म्हणजे त्यांना लातूरमध्ये नवीन 3 वर्षांचा परिवीक्षाधीन कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड पूर्ण करावा लागेल. जरी ते नियमित वेतनात असले तरी ते प्रोबेशनवर असतील. ठीक आहे, म्हणजे या 4 अटींची पूर्तता केली तर पगाराची चिंता मिटली. पण त्याच तारखेचा म्हणजे 18 फेब्रुवारी 2026चा शिक्षण सेवक योजनेबद्दलही एक दुसरा शासन निर्णय आहे असं तुम्ही म्हणाला होतात. हो. त्याचा या प्रकरणात काय संबंध आहे? कारण नवीन नियुक्ती म्हणजे पुन्हा 3 वर्ष मानधनावर शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागेल की काय, अशी ही एक मोठी भीती असते. हो, आणि ती भीतीही निराधार नाही. पूर्वी तसंच व्हायचं, पण हा दुसरा शासन निर्णय त्याच समस्येवरचा उपाय आहे. तो स्पष्ट करतो की जे कर्मचारी आधीपासून नियमित शासकीय सेवेत आहेत त्यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी पुन्हा 3 वर्षांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करण्याची गरज नाही. अच्छा, म्हणजे त्यांना थेट नियमित वेतन श्रेणी लागू होईल, पुन्हा मानधनावर काम करण्याची गरज नाही. अजिबात नाही. त्यांना पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या पदासाठीची नियमित वेतन श्रेणी लागू होईल. थोडक्यात सांगायचं तर हे दोन्ही 18 फेब्रुवारी 2026चे निर्णय एकत्र वाचले पाहिजेत. बरोबर. वेतन संरक्षण नियमामुळे पगार सुरक्षित राहतो आणि शिक्षण सेवक योजनेतून सूट मिळाल्यामुळे ते मानधनावर जाण्यापासून वाचतात.
या दोन्ही निर्णयामुळे ते लातूरमध्ये पहिल्या दिवसापासून नियमित कर्मचारी म्हणून गणले जातील. फरक फक्त इतकाच असेल की ते 3 वर्षांसाठी परिवीक्षाधीन असतील, ज्या काळात त्यांच्या कामावर लक्ष ठेवले जाईल. अगदी बरोबर. वा, म्हणजे एकाच तारखेच्या 2 शासन निर्णयांनी या शिक्षकाच्या 2 मोठ्या चिंता दूर केल्या. एक पगाराची आणि दुसरी शिक्षण सेवक होण्याची. हे सगळं थोडं गुंतागुंतीचं वाटतंय. 2016चा नियम, मग 2023च्या आणि आता 2026च्या 2 वेगळे निर्णय. आपण जर हे मुद्देसूदपणे एकत्र केलं तर ऐकणाऱ्यांसाठी चित्र जास्त स्पष्ट होईल. आपण या सगळ्या माहितीला सोप्या भाषेत एकत्र मांडूया का? नक्कीच. आपण या शिक्षकाच्या केसचा विचार करून प्रत्येक मुद्द्याचा आढावा घेऊ. पहिला मुद्दा, सेवा ज्येष्ठता, सिनियरिटी. त्याचं काय होईल? त्यांचं काय? तर लातूरमध्ये नवीन नियुक्तीच्या दिनांकापासून त्यांची ज्येष्ठता सुरू होईल. रत्नागिरीतील जुनी ज्येष्ठता संपुष्टात येईल. हा एक तोटा आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा, आंतरजिल्हा बदली. ती तर शक्यच नाही. 21 जून 2023च्या नियमानुसार राजीनामा देऊन नवीन नियुक्ती हाच एकमेव पर्याय आहे. बरोबर. तिसरा मुद्दा, शिक्षण सेवक कालावधी. 18 फेब्रुवारी 2026च्या निर्णयानुसार तो लागू होणार नाही. त्यांना थेट नियमित वेतन श्रेणीत नियुक्ती मिळेल. हा मोठा फायदा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा 5वा मुद्दा, वेतन, पगार. इथेच 18 फेब्रुवारी 2026चा वेतन संरक्षण नियम कामाला येतो. त्यांचा सध्याचा मूळ पगार पहिल्या दिवसापासून संरक्षित राहील. जरी ते पदवीधर पदावर नसले तरी त्यांना मिळणारा पगार पदवीधर वेतन श्रेणीचाच असेल. हा सर्वात मोठा दिलासा आहे. आणि शेवटचा 6वा मुद्दा, परिवीक्षाधीन कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड. तो नवीन नियुक्तीच्या ठिकाणी 3 वर्षांसाठी लागू राहील. हा एक आवश्यक टप्पा आहे. ठीक आहे. म्हणजे या 6 मुद्द्यांवरून चित्र अगदी स्पष्ट होतंय. याचाच अर्थ भविष्यातील पदोन्नतीसाठी म्हणजे प्रमोशनसाठी सेवा ज्येष्ठता नवीन असली तरी पगाराच्या बाबतीत त्यांना कोणताही आर्थिक फटका बसणार नाही. घर वापसी करताना त्यांना आर्थिक तडजोड करावी लागणार नाही. हा या संपूर्ण चर्चेचा महत्त्वाचा निष्कर्ष आहे. खरंच योग्य माहिती असली की किती मोठा गोंधळ टाळता येतो. अगदी खरंय. अनेक जण अर्धवट माहितीच्या आधारे निर्णय घेतात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित सर्व शासन निर्णयांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. तर आज आपण पाहिलं की जिल्हा बदलताना सेवा ज्येष्ठता गमावण्याची भीती असली तरीही 18 फेब्रुवारी 2026च्या वेतन संरक्षण आणि शिक्षण सेवक योजनेतून सूट या 2 शासन निर्णयांनी आर्थिक नुकसानीपासून एक महत्त्वाचे कवच दिले आहे. यामुळे अनेक शिक्षकांना आपल्या मूळ जिल्ह्यात परतण्याचा मार्ग मोकळा झालाय. हो, पण आपण ही चर्चा संपवण्यापूर्वी इथे एक नवीन आणि विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. कोणचा? आपण पाहिलं की वेतन संरक्षित राहील, आर्थिक नुकसान टळेल, पण सेवा ज्येष्ठता मात्र शून्यापासून सुरू होत आहे. आज पगाराची चिंता मिटली आहे, पण 10-15 वर्षानंतर काय? भविष्यात जेव्हा मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुख किंवा इतर वरिष्ठ पदांवर पदोन्नतीची वेळ येईल, जिथे सेवा ज्येष्ठता हाच मुख्य आणि एकमेव निकष असतो, तिथे या नवीन कमी असलेल्या ज्येष्ठतेचा त्यांच्या करिअरवर काय परिणाम होऊ शकतो? त्यांनी आजच्या आर्थिक लाभासाठी भविष्यातील पदोन्नतीची संधी गमावली आहे का? हा पुढच्या कारकिर्दीच्या टप्प्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर विचार करण्यासारखा मुद्दा आहे.